नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी बनवत आहे झटपट तयार होणारी, टिफिनलाही देता येईल अशी आणि मुले देखील अगदी आवडीने खातील अशी पनीर भुर्जी. तर रेसिपी एकदम सोपी आहे. चला मग लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे तेल घातले. तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि 2 तमालपत्र घातली. अगदी मंद आचेवरच आपल्याला हे जिरे आणि तमालपत्र तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. कलत्याने थोडेसे हलवून घ्यायचे. आता जिरे चांगले फुलले की त्यामध्ये 3 मोठ्या आकाराचे कांदे शक्य होईल तितके बारीक आकारात कापून घालायचे आहेत. तरी ते आपण कांदा किसून किंवा मिक्सरमध्ये वाटून घेणार नाहीत. त्यामुळे शक्य होईल तितका अगदी बारीक आपल्याला हा कांदा चांगला कापून घ्यायचा आहे. आता कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये आपल्या आवडीनुसार 4-5 हिरव्या मिरच्याचे अशा प्रकारे काप करून घालायचे. सोबतच 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची. तर मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कलत्याने ते मी हलवत आहे, जेणेकरून एका बाजूने कांदा करपू नये यासाठी. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की कांदा छान असा तांबूस रंगावर आलेला आहे. तर यामध्ये आता आपण टोमॅटो घालणार आहोत. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत. आता ते देखील या कांद्यासोबत चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कलत्याने इथे मी व्यवस्थित असे हलवून घेते आहे. तर यामध्ये घातलेला टोमॅटो पटकन परतला जावा आणि लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ घालत आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटोला पटकन पाणी सुटते आणि हा टोमॅटो अगदी पटकन मऊ होतो. तर आता हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊयात. तर यामध्ये घातलेले तमालपत्र आहेत ते मी आता काढून घेते आहे, कारण याचा फ्लेवर आता या फोडणीमध्ये छान असा उतरलेला आहे. तर आता हा टोमॅटो साधारण 5 ते 6 मिनिटं मी तेलामध्ये चांगला परतून घेतला. तो आता चांगला मऊ झालेला आहे. तर आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत. यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये अगोदर चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर घातलेले हे सर्व सुके मसाले मी अर्धा मिनिट फोडणीमध्ये अशाच प्रकारे परतून घेतले आहेत. आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले परतले असता त्याचा छान असा सुगंध येऊ लागतो. तर आता यामध्ये अर्धा कप पाणी ओतायचे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. पाणी घातल्यामुळे घातलेले मसाले देखील करपत नाहीत आणि त्याचा छान असा फ्लेवर या फोडणीमध्ये उतरतो. शिवाय यामध्ये घातलेला जो टोमॅटो आहे तो देखील छान असा मऊ होतो आणि त्याला ग्रेव्ही टाईप टेक्स्चर येते. तर आता झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिट आपल्याला ते पुन्हा चांगले शिजवून घ्यायचे आहे. 2 मिनिटानंतर झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावे. तर अशा प्रकारे हा मसाला आता छान असा तयार झालेला आहे. लगेचच यामध्ये पनीर घालावे. तर इथे मी 300 ग्रॅम पनीर हातावर अशा प्रकारे अगदी बारीक कुस्करून घेतलेले आहे. ते यामध्ये घातले. वाटल्यास तुम्ही हे पनीर किसणीवर किसून देखील घेऊ शकता. पनीर घातल्यानंतर व्यवस्थित असे हलवत मिक्स करून घ्यायचे. तर पहा अशा प्रकारे इथे मी या फोडणीमध्ये किंवा मसाल्यामध्ये पनीर चांगले मिक्स करून घेतले. तर आता चवीनुसार यामध्ये मीठ घालावे. लक्षात असू द्या की टोमॅटो परतताना आपण त्यामध्ये थोडेसे मीठ घातले होते. त्यामुळे आता मीठ त्या प्रमाणातच घालावे. मीठ घातल्यानंतर कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि आता सर्वात शेवटी यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी हातावर अशा प्रकारे चोळून घालायची. यामुळे या पनीर भुर्जीची चव आणखी वाढते. तर पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घेऊयात. तर अशा प्रकारे झटपट तयार होणारी, मुलांना आवडणारी आणि टिफिनलाही देता येईल अशी पनीर भुर्जी तयार झाली आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.